हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर लास्ट टाईम मी एक व्हिडिओ जॉब पोस्ट अप्लाय केलेलं ज्या ज्या ठिकाणी भरपूर ओपनिंग्ज होते मी तुम्हाला सांगितलं होतं. तसंच अनेक प्लॅटफॉर्म मी आज घेऊन आलेला आहे. जेन्युइन कंपनी आहे, ज्या ठिकाणी भरपूर ओपनिंग्ज आहेत. समजा तुमचं 10वी झाली असेल, तुम्ही हाउसवाईफ असाल आणि समजा तुम्हाला पार्ट टाईममध्ये करायचं आहे आणि फुल टाईममध्ये करायचं आहे, तरी पण तुम्ही करू शकता. कारण इथे तुम्हाला ऑप्शन आहे पार्ट टाईमसाठी पण आणि फुल टाईमसाठी पण. म्हणजे दोन्ही पण जॉब अवेलेबल आहेत. पार्ट टाईममध्ये पण आहेत, फुल टाईममध्ये पण आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. इथं पण भरपूर कॅटेगरी वाईज आणि भरपूर काय म्हणू शकतो प्रोफाईल वेगवेगळ्या प्रोफाईलसाठी पण वेगवेगळे जॉब्स आहेत. ओके. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा आणि याच्यामध्ये सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मी सांगणार आहे. कसं अप्लाय करायचं, कुठले-कुठले पोस्ट आहेत, पार्ट टाईम कुठे मिळतील तुम्हाला, कसं सर्च करायचं, हे सगळं तुम्हाला समजेल याच्यामध्ये. ओके. आणि एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती, की आमची लवकरच 1K ची फॅमिली होणार आहे. म्हणजे YouTubeची आमची 1000 ची फॅमिली होणार आहे. तर प्लीज तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून मला पण मोटिव्हेशन मिळतं आणि मी पण तुमच्यासाठी जेन्युइन आणि चांगली जॉब्स घेऊन येत राहीन. ओके. तर सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज, प्लीज मला गरज आहे सबस्क्रायबरची. ओके. सो प्लीज सबस्क्राईब करा. तर चला मग आता बघूया आपण की कुठले-कुठले ओपनिंग्ज आहेत आणि काय-काय ओपनिंग्ज आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही वेबसाईटवरती आलेलो. तुम्ही बघू शकता तर कंपनीचं नाव आहे टेक्स्टबुक.com म्हणून. तर टेक्स्टबुक माहिती असेल तुम्हाला, खूप चांगले जेन्युइन कंपनी आहे. ओके. किंवा फेमस पण म्हणू शकता तुम्ही. तर इथं तुम्ही वेबसाईट बघू शकता. इथं आहे वेबसाईट. इथं बघा इंटरॅक्ट आहे, टुगेदर अँड टेक्स्ट बुक असं दिलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही अर्न अप टू 40K म्हटले त्यांनी पर मंथ. ओके. इन्व्हेस्ट 4 to 5 आवर्स. तर हे पण तुम्ही करू शकता. ओके. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला पार्ट टाईम मी सांगितल्याप्रमाणे पार्ट टाईम पण जॉब आहे, फुल टाईम पण जॉब आहे. तर इथं बघू शकता तुम्ही असे टीममेट्स वगैरे आहेत त्यांचे. तुम्ही बघू शकता इथं. कूल एन्व्हायर्नमेंट, फ्लेक्सिबल वर्किंग अवर्स म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे कंप्लीटली राईट. तर त्यामुळे फ्लेक्सिबल असतात वर्क अवर्स. ग्रेट टीम टू वर्क विथ. एक्साइटिंग अँड चॅलेंजिंग वर्क असतं. अट्रॅक्टिव्ह सॅलरी तुम्हाला मिळणार आहे इथं. ओके. कंपनी चांगली असेल तर सॅलरी पण तुम्हाला चांगली भेटेल. लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं Mishoमध्ये पण भरपूर ओपनिंग्स आहेत. तसं इथं पण भरपूर आणि कॅटेगरी वाईज ओपनिंग आहेत. ओके. तर इथं बघू शकता तुम्हाला कंटेंटमध्ये चेक करायचं असेल, कंटेंट रायटिंग वगैरे, तर इथं बघू शकता तुम्ही ओपन पोझिशन करू शकता. कंटेंट लर्निंगमध्ये पोझिशन्स आहेत, टेकमध्ये पण पोझिशन्स आहेत, प्रोडक्ट्समध्ये पण पोझिशन म्हणजे ओपनिंग्ज आहेत. फायनल अँड लीगलमध्ये ओपनिंग्ज आहेत, ह्युमन रिसोर्सेसमध्ये पण ओपनिंग्ज आहेत, मार्केटिंगमध्ये आहेत, बिझनेस डेव्हलपमेंट. तुम्ही कशामध्ये पण चेक करू शकता ज्या ठिकाणी ओपनिंग झालेले आहेत. ओके. तर आता फर्स्ट आपण काय बघूया, कंटेंटमध्ये बघूया. ओके. साईड ह्याच्यामध्ये ओपन करून घेते मी. कंटेंट रायटिंग पण ओपन करते, टेक्स्टचं पण एक ओपन करते आणि कुठला ओपन करूया आपण, प्रोडक्ट ओपन करूया. ओके. तर तुम्ही चेक करू शकता सगळं. ओके. मी पूर्ण सांगत बसलो तर व्हिडिओ माझा खूप मोठा होईल. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही कंटेंटमध्ये आता मी सध्याला आलो. इथं बघू शकता ओपनिंग झालेले आहेत. ऑपरेशन असोसिएट म्हणजे फ्रेशर्स लेव्हलला बघू शकता तुम्ही. जर इनिशियली तुमची 10वी जरी झालं असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 12वी झालं असेल तरी अप्लाय करू शकता. इथं कस्टमर ऑनबोर्डिंग आहे, कंटेंट आहे, फुल टाईम आहे आणि इथं बघू शकता पार्ट टाईम पण तुम्हाला इथं मिळेल. इथं बघू शकता तुम्ही कंटेंट रायटर इंटर्न पार्ट टाईममध्ये पण आहे. इथं पण पार्ट टाईममध्ये आहे. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत. कंटेंट, फुल टाईम, ऑनबोर्डिंग इंटर्न आहे. फुल टाईम रिमोट काम आहे. इथं बघू शकता तुम्ही, हे पण रिमोट आहे. ओके. तर रिमोट भरपूर पण अवेलेबल आहेत. तर इथं आपण सध्याला एक ओपन करून चेक करूया. ओके. इथं कंटेंट रायटर आहे. ते त्यांनी जॉब समरी पण दिलेत. कंटेंट रायटर इंटर्न जॉब समरी तुमचं काय असणार आहे ते. तर वी आर सिकिंग अ टॅलेंटेड अँड इंटरेस्टिंग कंटेंट रायटर इंटर्न टू जॉइन अवर K-12 टीम ॲज अ कंटेंट रायटर इंटर्न. यू विल असिस्ट इन क्रिएटिंग हाय क्वालिटी एंगेजिंग कंटेंट. म्हणजे कसं K-12 म्हणजे 12वीचे जे स्टुडंट असतात ना, त्याचे जे सब्जेक्ट असतात त्याचं कंटेंट तुम्हाला क्रिएट करायचं. तर बघू शकता दिले त्यांनी रिसर्च अँड कंटेंट क्रिएशन. रिसर्च करायचं, त्यांचे काही पण प्रॉब्लेम्स असतात बरोबर. क्वेश्चन आन्सर म्हणतो की आपण असतं की त्याचा आन्सर तुम्हाला इथं रिसर्च करून क्रिएट करायचं आहे. म्हणजे कंडक्ट रिसर्च ऑन K-12 सब्जेक्ट बघायचा. K-12 म्हणजे 12वीचे सब्जेक्ट असतात, मॅथ्स असू देत, सायन्स, इंग्लिश. रिसर्च करायचं आणि त्याचं कंटेंट तुम्हाला जमा करायचं आहे. ग्रेट इन्फॉर्मेटिव्ह, ॲक्युरेट अँड एंगेजिंग कंटेंट म्हणजे चांगला कंटेंट तुम्हाला इन शॉर्ट काढायचा आहे. कंटेंट चॅनलायझेशन इन्शुअर कंटेंट मीट्स टेक्स्टबुक क्वालिटी स्टँडर्ड. म्हणजे जे टेक्स्टबुकमधला मॅच व्हायला पाहिजे तुमचं जे कंटेंट आहे ते. ओके. नाहीतर तुमचं कंटेंट वेगळं आणि टेक्स्टबुकचं कंटेंट असं वेगळं असेल. Collaborate, work closely with our editorial design and subject matter expert team to ensure the content align with our overall strategies. म्हणजे तिथे टीम असणार आहे, त्या टीमबरोबर तुम्हाला कोलॅबरेट करून काम करावं लागेल. ओके. ते अपडेटेड, कंटिन्युअसली अपडेट नॉलेज म्हणजे जसं अपडेट होतं ना तसं तुम्हाला तिथं अपडेट करावं लागणार. ओके. रिक्वायरमेंट पण दिले त्यांनी, एज्युकेशन असायला पाहिजे, म्हणजे एज्युकेशन ऑब्व्हियसली असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय देते, डिग्री असायला पाहिजे म्हटलंय. ओके. जर तुमची डिग्री असेल तर तुम्ही इझिली अप्लाय करू शकता इथं. ओके. तर अप्लाय करायला तुम्हाला काय करायचं, तर अप्लाय करायचं आहे, इथे तुम्ही अप्लाय करायचं. ओके.
तर हे झालं म्हणजे तुमचं फर्स्ट नेम घालायचं, लास्ट नेम, ईमेल, फोन नंतर रेझ्युमे एवढंच प्रोसेस आहे. जास्त काही नाही. त्याला सबमिट करू शकता तुम्ही. नाहीतर तुमचं LinkedIn तुमचं जर अकाउंट असेल तर तिथून पण तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर हे एक जॉब झालं. तर आता आम्ही बघूया आणि कोणते-कोणते जॉब्स आहेत. तिथे एक मराठीमध्ये पण जॉब आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवते. हे तुम्ही सगळे तुमचं होऊन तुम्ही जरासं एक्सप्लोर करा. ओके. मी सगळं सांगत बसले ना भरपूर टाईम लागेल. त्यासाठी मी सगळं सांगत नाही आहे. इथं बघा. मॅथ्स एक्सपर्ट म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर करू शकता तुम्ही. अकॅडमिक मेंटर जर म्हणून करायचं असेल तर करू शकता. इथं बघा पार्शियली रिमोट आहे. तुम्ही थोडं रिमोट असेल. हे फुल्ली रिमोट आहे. फुल्ली रिमोट आहे. बघा महाराष्ट्र, नवी मुंबईमध्ये पण जॉब ओपनिंग्ज आहेत. ट्रेनी सोशल सायन्स म्हणून आहे. जे रिमोट असणार, पार्शियली असणार आहे. म्हणजे पार्शियली म्हणजे 1-2 दिवस तुम्हाला किंवा मध्ये-मध्ये जावं लागेल असं. इथं बघा इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर फुली रिमोटमध्ये तुम्ही काम करू शकता. इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेटर रिमोटमध्ये आहे. तुम्ही काम करू शकता. आता हिंदी टू इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर बघू शकता तुम्ही काम आहे दिलेलं आहे. तर इथं काय दिलं रिस्पॉन्सिबिलिटी इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर सब्जेक्ट लाईक क्वांटिटी म्हणजे जे क्वांटिटी असतात ना ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा लॉजिकल रिझनिंग जे जनरल नॉलेज असतं किंवा जनरल सायन्स म्हणजे गव्हर्नमेंटचे जॉब ओपनिंग्ज असतात ना तिथं असतात ना लॉजिकल ॲप्टिट्यूड ते सगळं तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे मराठीमध्ये. ओके. म्हणजे करंट अफेअर्स असू देत, कंटेंट हे सगळं तुम्हाला मराठीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. इंटरॅक्ट विथ रिस्पेक्टिव्ह टीम मेंबर्स रेग्युलेटेड टू अंडरस्टँड द नीड आणि तुमच्या टीम मेंबर बरोबर तुम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे. तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, काय-काय गरज आहे याच्यासाठी हे सगळं तुम्ही त्यांना विचारू शकता आणि कंटेंट तुम्ही डिलिव्हर करू शकता. ओके. व्हॉट वी आर लुकिंग त्यांनी काय बघायलंय का तुमचं कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे. इंग्लिश आणि मराठीमध्ये असायला पाहिजे. म्हणजे इंग्लिश पण यायला पाहिजे, तुम्हाला मराठी पण यायला पाहिजे. शुड बी कम्फर्टेबल ट्रान्सलेटिंग मॅथेमॅटिकल टर्म्स इंटू रिस्पेक्टिव्ह व्हर्नाक्युलर. तुम्ही कम्पॅटेबल असायला पाहिजे. जे इंग्लिशमध्ये असते ते मराठीमध्ये कन्व्हर्ट करा. शुड बी कम्फर्टेबल इन ट्रान्सलेटिंग टेक्निकल टर्म्स इंटू मराठी. टेक्निकल टर्म मराठीमध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे. इंग्लिश आणि मराठी कम्फर्टेबल टायपिंग इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण तुम्हाला टायपिंग यायला पाहिजे आणि तुमचं टायपिंग स्पीड 40 WPM असायला पाहिजे. म्हणजे 40 वर्ड्स तुम्ही एका मिनिटामध्ये टाइप करायला यायला पाहिजे तुम्हाला. ओके. तर बघा इथं तुम्हाला ना इंग्लिश टू मराठीमध्ये म्हटलं तर तुम्ही ChatGPTचा इझिली यूज करू शकता. असं नाही की तुम्हाला जास्त इंग्लिश नाही आलं तरी अप्लाय करा. कारण ChatGPT आहे आज कसं की तेच यूज करा तर तेच तुम्ही इथे यूज करू शकता. ओके. तर इथं अप्लाय करू शकता तुम्ही. सेम आहे फर्स्ट नेम, लास्ट नेम मला ईमेल करा, फोन नंबर करा, रेझ्यूम अपलोड करा. ओके. आणि ओके काइंडली मेन्शन द नेम ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम जर तुम्ही कुठे दिलं असेल तर ते व्हॉट इज युअर करंट तुमचं जर तुम्ही एक्सपिरियन्स असेल तर घालू शकता नाही तर नो लिहू शकता. व्हॉट इज युअर तुम्ही किती सॅलरी एक्सेप्ट करा ते घालू शकता. तुमचं कंप्लीट पिरियड जर तुम्ही कुठे काम करत असाल ते पण तुम्ही घालू शकता. तुम्हाला मराठी माहिती आहे का ते पण तुम्ही घालू शकता आणि ॲप्लिकेशन सबमिट करायचं. ओके. तर हे रिक्वायरमेंट आहे त्याची. तसंच तुम्ही दुसरे जॉब पण इथं चेक करू शकता. डिजिटल मार्केटिंग म्हणून एक पोस्ट आहे इथं एक जॉब पोस्ट आहे. ह्याला पोस्ट नाही आहे बहुतेक आता मी हे ओपन केलं त्याला. ह्याला पण आहे. तर ह्या 2 मध्ये तर भरपूर ओपनिंग्ज आहेत. तिथे तुम्ही अप्लाय करू शकता बघून. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. समजा तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करू शकता आणि कंपनी जेन्युइन आहे म्हणून तुम्ही प्लीज अप्लाय करा जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर. आजकाल भरपूर ओपनिंग्ज आहेत जे मी तुम्हाला शेअर करतच आहे. तर काही समजलं नाही तर कमेंट करा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि म्हणजे आमचे 1K लवकरात लवकर आम्हाला 1Kची फॅमिली बनवायची आहे YouTubeची. सो प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो थँक यू सर.